मंडळी, प्रेमाचा विषय अवघड आहे. प्रेम कधी जनावराला माणसासारखं बनवतं, तर कधी माणसातला जनावर बाहेर काढतं. ती जर माझी होऊ शकत नाही, तर तिला जगण्याचा अधिकारच नाही, असा विचार जेव्हा मुलाच्या मनात निर्माण होतो, तेव्हा त्याच्यातलं प्रेम संपून त्याची जागा रागानं घेतलेली असते. आणि याचा परिणाम काय होऊ शकतो, याचं उदाहरण देणारी घटना काल घडली आहे. लग्न झालेलं असतानाही प्रियसीने तिच्या नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंड सोबत राहायला नकार दिला, म्हणून प्रियकरानं थेट तिची हत्या केली. ती ज्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती, त्याच शाळेत जाऊन त्या तरुणाने 32 सेकंदात तब्बल 34 वार करून तिची हत्या केली. आता हे एकतर्फी प्रेमातून घडलं की अजून काही? आरोपीला पोलिसांनी पकडल्यावर त्याने काय कबुली दिली आणि यात संबंधित महिलेची काय चूक होती का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या क्राईम स्टोरीतून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सध्या ही 25 वर्षीय तरुणी एका शाळेवर प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करत होती. काल नेहमीप्रमाणे ती वर्गात शिकवत असताना एक व्यक्ती शाळेच्या आवारात आला आणि तिथे असणाऱ्या वॉचमनकडे तिचा नवरा आलाय असा निरोप पाठवायला सांगितला. नवरा भेटायला आलाय या हिशोबानं संध्या हातातलं काम सोडून बाहेर आली. बाहेर येताच या व्यक्तीनं म्हणजेच तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यावर सपासप वार केले. हे वार इतके भयंकर होते की संध्याच्या किंकाळ्या ऐकून शाळेतले इतर कर्मचारी तिला वाचवायला धावले. पण तो व्यक्ती त्यांच्यावरही चाकू घेऊन धावून जाऊ लागला. त्यामुळे कुणाची मध्ये पडण्याची हिंमत झाली नाही. या व्यक्तीनं 32 सेकंदात तब्बल 34 वेळा संध्यावर वार केले. त्यामुळे सगळीकडे रक्तपात झाला आणि त्याच थारोळ्यात संध्या निपचित पडून राहिली आणि त्यातच तिने जीव गमावला. त्यानंतर त्या व्यक्तीने तिथून लगेच पळ काढला. म्हणजे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लगेचच सगळीकडे व्हायरल झाले. सुरुवातीला सगळीकडे ही एकतर्फी प्रेम प्रकरणातून झालेली हत्या असल्याचं सांगितलं जात होतं. पण पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर ते त्याला माध्यमांसमोर घेऊन आले आणि तेव्हा त्यानं हत्येमागचं खरं कारण सांगितलं. त्याने ही हत्या फक्त एकतर्फी प्रेमातून झालेली नव्हती हे सांगितलं. खरं कारण असं होतं की संध्या आणि हा आरोपी म्हणजेच अमित हे दोघे गेल्या 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात सिरोहा या गावात त्यांची पहिल्यांदा ओळख झाली होती. अमित हा 21 वर्षांचा युवक असून दूध विकायचं काम करायचा आणि संध्या अगोदर एका दुसऱ्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. ती शाळा ज्या बिल्डिंगमध्ये होती त्या बिल्डिंगच्या मालकाचा अमित हा पुतण्या होता. त्यामुळे शाळेच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त तो सारखा शाळेत यायचा. त्याच दरम्यान त्याची संध्या यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला, फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि 2 वर्षे त्यांचा संपर्क सुरू राहिला. त्यानंतर आता या प्रकरणात एक विशेष गोष्ट म्हणजेच 8 वर्षांपूर्वी संध्या आणि तिच्या नवऱ्याचं लव्ह मॅरेज झालेलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पण तिचे आणि तिच्या नवऱ्याचे सतत खटके उडायचे. त्यामुळे ती तिच्या भावना अमितकडे व्यक्त करायची. अनेकदा नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर संध्या अमित सोबत राहिली होती. पण तिच्या पतीला याबाबत माहिती झाल्यानंतर ती पुन्हा घरी गेली आणि काही महिन्यांनी पुन्हा त्याच्यासोबत राहिली. पुन्हा घरी गेली. या दरम्यान अमितला तिच्यावर प्रेम झालं. त्याने तिच्यासाठी सगळं सोडलं आणि तिच्याकडे नवऱ्याला कायमचं सोडणी म्हणून तगादा लावला. यातूनच अमित तिची त्याच्या आयुष्यात येण्याची वाट पाहू लागला. पण त्यानंतर अचानकच संध्याने त्याच्याशी बोलणं बंद केलं. तिने त्याला तसं स्पष्टपणे सांगितलंही होतं. यावरून त्या दोघात खटके उडायला सुरुवात झाली. संध्याने अमित सोबत बोलणं बंद केल्यानंतर अमित तिचा पाठलाग करू लागला आणि तिला त्रास देऊ लागला. संध्यानं ही बाब घरच्यांना सांगितल्यानंतर गावात पंचायत बसली. त्यावेळी अमितनं माफी मागितली आणि पुढे त्रास देणार नसल्याचं सांगितलं. पण नंतरही त्यांचं वागणं बदललं नाही. संध्यानं जुनी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत नोकरी सुरू केली. पण अमित तिथेही तिचा पाठलाग करत राहिला. अखेर संध्यानं पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस ठाण्यात दोघांमध्ये समेट झाला. अमितनं पुन्हा त्रास देणार नसल्याचं लेखी मान्य केलं. संध्याचे पती विकी गुज्जर यांनीही त्यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संध्या फरीदाबाद मधल्या सरस्वती सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून जॉईन झाली. अमितने काही दिवस आधी त्या शाळेची पाहणी केली. संध्याचे पती विक्की गुर्जर अधूनमधून शाळेत डबा किंवा चावी देण्यासाठी येतात आणि चेहऱ्यावर गमछा बांधून येतात हे त्यानं पाहिलं. घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे 9:15 अमितनेही चेहऱ्यावर गमछा बांधला आणि तो शाळेत पोहोचला. त्याने महिला सुरक्षा रक्षकाला स्वतःची ओळख विकी गुर्जर अशी करून दिली आणि संध्याला चावी द्यायची असल्याचं सांगितलं. सुरक्षा रक्षकानं त्याच्यावर विश्वास ठेवून संध्याला बाहेर बोलावलं. संध्या बाहेर येताच त्यांना समोर उभा असलेला व्यक्ती पती नसल्याचं लक्षात आलं. मात्र त्याआधीच अमितने तिचा हात पकडला, केस धरून त्यांना खाली पाडलं
आणि अवघ्या 32 सेकंदात 34हून अधिक वेळा चाकूने वार केले. त्यापैकी 10 पेक्षा जास्त वार मानेवर केलेले होते. त्यामुळे संध्याचा जागीच मृत्यू झाला. हा आरडाओरडा ऐकून शाळेचे शिक्षक बाहेर आले. त्यांनी अमितला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र अमितने त्यांनाही चाकू दाखवून धमकावले. त्यानंतर शिक्षकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी काठी आणायला आत गेले. तोपर्यंत अमित घटनास्थळावरून पळून गेला. नंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं. संध्याला रुग्णालयात घेऊन गेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 2च तासात अमितला अटक केली. अटकेनंतर अमितने पुन्हा माध्यमांसमोर आणि पोलिसांसमोर आपण 2 वर्ष संध्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतो, त्यांनी नंतर साथ सोडली आणि म्हणूनच रागाच्या भरात हत्या केल्याचा दावा केला. संध्याच्या पतीने अमितवर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली. आता सध्या अमितची पुढची चौकशी पोलीस करतायत. हत्या करण्यासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केलाय. या घटनेनं काल देशभरात अनेक चर्चांना उत आला होता. अमित फरार होता तोपर्यंत तर ती हत्या एकतर्फी प्रेमातूनच झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण पोलिसांनी अमितला पकडून माध्यमांसमोर आणलं तेव्हा त्यानं अगोदरची सगळी गोष्ट सांगितली. सध्या समाजात वाढत चाललेलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण आणि त्यातून मग नंतर होत असलेले असे गुन्हे हे चिंतेची बाब झाली असून अशा घटनांवर आता विचार करण्याची वेळ आली अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. पण मंडळी, तुम्हाला एकूण या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? संध्यानं अमित सोबत ओळख वाढवून तिची आयुष्यभरातली मोठी चूक केली असं तुम्हाला वाटतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.